ख्रिस्ता ठाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आज ख्रिस्त सभा प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति पवित्र शरीराचा व रक्ताचा सोहळा साजरा करीत आहे। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, त्या विधात्यानं, त्या जगाच्या आणि मानवाच्या निर्मात्यानं या जगावर एवढी प्रीती केली की त्यांनी आपला एकुलता एक पुत्र या जगात पाठवला। देव मानव झाला, देव मानवामध्ये मिसळला, मानवी वस्तीत राहून मानवी जीवनाशी एकरूप आणि एकजीव झाला। आपल्यात तो सदोदित, अखंडित आणि अविरतपणे राहावा म्हणून या देवपुत्राने वलांडनाच्या भोजन प्रसंगी पवित्र मिसा बलिदानाची स्थापना केली। हे माझ्या स्मरणार्थ करा असा आदेश त्यांनी प्रेषितांना आणि अखिल ख्रिस्त सभेला दिला। बंधूंनो आणि भगिनींनो, पवित्र मिसा बलिदानात आपण प्रभू येशू ख्रिस्ताची उपस्थिती साजरी करीत असतो। इन द होली युक्रिस्ट वी सेलिब्रेट द रियल प्रेझेन्स ऑफ जीसस। बंधू भगिनींनो, आजचा हा सोहळा आपणास प्रभू येशू ख्रिस्त शरीरानं व रक्तानं पवित्र भाकरीमध्ये या द्राक्ष रसामध्ये उपस्थित आहे याची जाणीव करून देतो। तत्व पालटनाच्या वेळेला ॲट द टाइम ऑफ कॉन्सक्रेशन प्रेयर भाकर आणि द्राक्ष रसाचं रूपांतर प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीरात आणि रक्तात होत असतं। बंधूंनो आणि भगिनींनो, आपण ख्रिस्ती श्रद्धावंत किती भाग्यवान आहोत। या पवित्र मिसा बलिदानामध्ये पवित्र भाकरीच्या रूपात शरीरानं आणि द्राक्ष रसाच्या रूपात रक्तानं खुद्द परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त आपल्यामध्ये उपस्थित राहतो। या देवाला आपण डोळ्यानं प्रत्यक्ष वास्तवतेमध्ये पाहू शकतो। या देवाला आपण स्वतःच्या हातानं स्पर्श करू शकतो। या देवाला आपण विश्वासानं आपल्या हृदयामध्ये स्वीकारू शकतो। या परमेश्वराला आपण आपल्या हृदयामध्ये या शरीररूपी मंदिरामध्ये विसावलेला, स्थिरावलेला आणि उपस्थित असलेल्या या प्रभू येशू ख्रिस्ताशी आपण बोलू शकतो। त्याच्याबरोबर आपण संवाद साधू शकतो। या प्रभू येशू ख्रिस्ताचं आपण ऐकू शकतो। या प्रभू येशूला सोबत घेऊन मिसा बलिदान संपल्यानंतर आपण घरी नेऊ शकतो। दिवसभर त्याच्या सहवासामध्ये आपण राहू शकतो। या ख्रिस्त शरीराच्या सामर्थ्यानं आणि कृपेनं आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या गावामध्ये, आपल्या समाजामध्ये आपण प्रति ख्रिस्त बनू शकतो। कारण त्यांनीच आपणास सांगितलेलं आहे की मी तुम्हास एकटेच सोडणार नाही, तर जगाच्या अंतापर्यंत मी तुमच्या बरोबर राहीन, अवतीभोवती आहे। बंधूंनो आणि भगिनींनो, अनुवादच्या पुस्तकामधून घेतलेल्या आजच्या पहिल्या वाचनामध्ये परमेश्वर मोशेतर्फे समस्त इस्रायल जनतेला सांगतो की फारोच्या गुलामगिरीतून मुक्त झाल्यावर वतन भूमीपर्यंत पोहोचेपर्यंत त्या 40 वर्षाच्या खडतर आणि जीव घेण्या प्रवासामध्ये हा परमेश्वर तुमच्या सोबत होता, तुमच्या बरोबर तो चालत होता, तो तुमची काळजी घेत होता। परमेश्वर खरोखर इस्रायल जनतेसोबत आहे याची जाणीव त्यांना करून देण्यासाठी, त्यांच्या विश्वासाची परीक्षा पाहण्यासाठी त्या अरण्यात परमेश्वरानं जाणीवपूर्वक त्यांची उपासमार होऊ दिली। तहानेनं त्यांचा जीव व्याकुळ होऊ दिला। कारण आपलं जीवन त्या परमेश्वरावरती किती विसंबून आहे, किती अवलंबून आहे हे इस्रायल लोकांना कळावं, हे त्यांना समजावं, त्यांचा अहम गळून पडावा, त्यांच्यामध्ये लीनता, नम्रता आणि विनम्रता निर्माण व्हावी, हाच त्यामागचा, त्या परमेश्वराचा, त्या विधात्याचा शुद्ध आणि पवित्र हेतू होता। परमेश्वरानं त्यांना ईश्वरी सामर्थ्यानं मान्ना खावयास दिला। परमेश्वरानं त्यांच्यासाठी खडकातून पाणी काढून त्यांची तहान भागवली।
या मूलभूत गोष्टी त्यांना देत असताना, त्यांना पुरवत असताना मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनानं जगेल याची समस्त इस्रायल जनतेला जाणीव करून दिली. या 40 वर्षाच्या वाळवंटी प्रवासामध्ये परमेश्वर नेहमी त्यांच्या सोबत राहिला. सुखात, दुःखात, अडचणीत, संकटामध्ये त्यांच्या पाठीशी उभा राहिला. बंधूंनो आणि भगिनींनो, तोच परमेश्वर पौलानं करिंथीकरास पाठवलेल्या पत्रात आपणास सांगतो, आपण ख्रिस्ती श्रद्धावंत अनेक असलो तरी आपण एक भाकर आहोत. आपण सर्वजण एक शरीर आहोत. ख्रिस्ताच्या शरीरात आणि रक्तामध्ये आपण सहभागीदार आहोत, सहप्रवासी आहोत. ख्रिस्ताबरोबर या पवित्र मिसा बलिदानामध्ये आपली सहभागिता, आपल्यामध्ये असलेली एकात्मता, आपली ऐक्य आपण साजरी करीत असतो. आपली खरी खुरी उपस्थिती या प्रभू भोजनामध्ये आहे. या पवित्र मिसा बलिदानामध्ये आपण उपस्थित आहोत. या पवित्र भाकरीमध्ये आणि रक्तामध्ये आपण आहोत. हे सत्य प्रकट करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आजच्या योहान लिखित शुभवर्तमानामध्ये आम्हा ख्रिस्ती श्रद्धावंतात सांगतो की पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं स्वर्गातून या पवित्र विधीवरती उतरलेली मी जिवंत भाकर आहे. या भाकरीमधून जो कोणी खाईल तो सर्व काळ जगेल, कारण ती जगाच्या जीवनासाठी आहे. जो ही भाकर खातो आणि माझे रक्त पितो तो माझ्यामध्ये आणि मी त्याच्यामध्ये राहतो. बंधूंनो आणि भगिनींनो, याचाच अर्थ जो ख्रिस्त मी पवित्र मिसा बलिदानामध्ये पाहिलेला आहे, जो ख्रिस्त मी पवित्र मिसा बलिदानामध्ये अनुभवलेला आहे, अजमावलेला आहे, स्वीकारलेला आहे, तोच ख्रिस्त माझ्या जीवनामध्ये, माझ्या वागणुकीमध्ये, माझ्या वर्तणुकीमध्ये, जीवनाच्या प्रत्येक घडामोडीमध्ये माझ्याद्वारे दिसला पाहिजे. ज्या कुटुंबामध्ये, ज्या समाजामध्ये, ज्या गाव परिवारामध्ये मी राहतो तिथं हा ख्रिस्त इतरांसमोर उपस्थित करता आला पाहिजे, प्रतिबिंबित माझ्या जीवनाद्वारे झाला पाहिजे. मी प्रति ख्रिस्त बनलो पाहिजे. आजच्या वाचनामधील अनुवादच्या पुस्तकामध्ये नमूद केल्याप्रमाणे ख्रिस्त आपल्या सोबत नेहमीच असतो. सुखात, दुःखात, अडचणीमध्ये त्याची सोबत आपल्या बरोबर नेहमी असते. ख्रिस्ताच्या या उपस्थितीविषयी जीवनाचा हा प्रवास करत असताना आपण कधी संशयी असू नये. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू माझ्या जीवनामध्ये कुठे आहे? तुझं अस्तित्व मला का जाणवत नाही? असा प्रश्न आपण प्रभू येशू ख्रिस्ताला कधी करू नये. जीवनात दुःख कष्ट आल्यास आपण खचून जाऊ नये. जीवनामध्ये आपण निराश आणि निरुत्साही होऊ नये. तर या वेदनेमध्ये, या दुःखामध्ये आपल्या विश्वासाची, आपल्या श्रद्धेची कसोटी आणि परीक्षा होत असते, हे आपण कधी विसरू नये. दुःखात, वेदनेमध्ये आपण परमेश्वरावरती किती विश्वास ठेवतो, आपलं जीवन त्या परमेश्वरावरती किती विसंबून आहे, हे स्वतः परमेश्वर आजमावत असतो, पाहत असतो. या विश्वासाच्या प्रवासामध्ये, अशा या अनुभवामुळे आपण जीवनामध्ये प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो विनम्र आणि नम्र बनत असतो. आज ख्रिस्त सभा प्रभू येशूच्या अति पवित्र शरीराचा आणि रक्ताचा सोहळा साजरा करीत असताना पवित्र मिसा बलिदानामध्ये मी अनुभवलेला, मी पाहिलेला ख्रिस्त दुसऱ्यांच्या जीवनामध्ये उपस्थित करण्यात मी किती यशस्वी झालेलो आहे. माझ्याद्वारे प्रभूच्या उपस्थितीचा अनुभव दुसऱ्यांना येतो का? ख्रिस्ताची उपस्थिती माझ्यामध्ये इतरांना दिसते का? ख्रिस्त माझ्यामध्ये आहे आणि मी ख्रिस्तामध्ये आहे, हा अनुभव मला माझ्या जीवनामध्ये प्रतिदिनी येतो का? आमेन.